नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच सहकार टॅक्सी योजनेची घोषणा केली आहे, जी सहकारी तत्वावरती चालणारी राईड हेलिंग सेवा असेल। या सेवेचा उद्देश मध्यस्थांचा सहभाग टाळून चालकांचा थेट फायदा होणं हा आहे। ही सेवा ओला आणि उबर सारख्या ॲप आधारित राईड होल्डिंग कंपन्यांच्या मॉडेलवरती आधारित असेल। सहकारी संस्थांना दुचाकी, टॅक्सी, रिक्षा आणि चारचाकी वाहनांची नोंदणी करता येणार आहे। या निर्णयामुळे या क्षेत्रामध्ये मक्तेदारी असलेल्या ओला आणि उबर यासारख्या कंपन्यांना एक मोठं आव्हान निर्माण होणार आहे। लोकसभेमध्ये याबाबत माहिती देताना केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा म्हणाले की हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्यातून समृद्धी या दृष्टिकोनाशी संबंधित आहे। गेल्या 3 वर्षांपासून सहकार मंत्रालय ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी सतत काम करत आहे आणि येत्या काही महिन्यांमध्ये एक मोठी सहकारी टॅक्सी सेवा सुरू केली जाईल, ज्याचा थेट फायदा चालकांना होईल। ओला आणि उबर सारख्या कंपन्यांची ॲप आधारित टॅक्सी सेवेमध्ये मक्तेदारी आहे। अलीकडेच या कंपन्यांवरती भेदभावपूर्ण सेवा शुल्क आकारत असल्याचा आरोप हा झाला होता। आयफोन आणि अँड्रॉइड युजर्ससाठी प्रवासाचे वेगवेगळे भाडे असल्याचे काहींनी आरोप केले होते। त्यानंतर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने या कंपन्यांना नोटिसा देखील पाठवल्या होत्या। केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण अर्थात CCPAनं ॲप आधारित टॅक्सी कंपनी उबर आणि ओलाला ग्राहकांच्या तक्रारीनंतर नोटिसा बजावल्यात। या सेवा अँड्रॉइड फोन धारक आणि आयफोन धारकांबाबत शुल्क आकारताना दुजाभाव करत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर हे मोठं पाऊल उचलण्यात आलेलं आहे। सोशल मीडियावर देखील याबाबत काही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर उबरने यावर उत्तर देताना हे सर्व आरोप फेटाळले होते। तसेच कंपनीने ग्राहक कुठल्याही प्रकारचा फोन वापरतात त्यावरनं भाडं ठरत नसल्याचं स्पष्ट केलं होतं। पिकअप पॉइंट, पोहोचण्यासाठी लागणारा वेळ आणि ड्रॉप ऑफ पॉइंट यामुळे भाडं वेगवेगळं दाखवत असल्याचं कंपनीने यामध्ये म्हटलं होतं। तसेच प्रवासासाठी आकारलं जाणारं भाडं हे ग्राहकाचा फोन बनवणारी कंपनी कोणती आहे त्यावरनं ठरत नाही, असं देखील कंपनीनं स्पष्ट केलेलं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।